नमस्कार. आज आपण मराठा इतिहासातल्या एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याकडे कधीकधी थोडं दुर्लक्ष होतं. शहाजीराजे भोसले. तर मग पाहूया की त्यांच्या या लष्करी कौशल्याने एका नव्या साम्राज्याचा पाया घातला तरी कसा. चला सुरुवात करूया. बघा, हे शब्द किती बोलके आहेत. महाबली महाराज आणि स्वराज्य संकल्पक. हे शब्द फक्त त्यांची ताकद नाही तर त्यांची दूरदृष्टी पण दाखवतात. स्वराज्य संकल्पक याचा अर्थ काय? नुसतं स्वप्न बघणारे नाही, तर ते स्वप्न प्रत्यक्षात कसं आणायचं त्याची योजना आखणारे, त्याचा पाढा रचना. तर आपण गोष्ट करतोय एका विशिष्ट कालखंडाची, 1637 ते 1641. ही जी 4 वर्षे आहेत ना, ही शहाजीराजांच्या कारकिर्दीतली सगळ्यात महत्त्वाची निर्णायक वर्ष ठरली. कारण या काळात त्यांनी जे विजय मिळवले त्यांनी फक्त त्यांची ताकद नाही वाढवली, तर दख्खनच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. तर सुरुवात करूया त्यांच्या पहिल्या मोठ्या पराक्रमाने, मालनाडचा विजय. ही काही साधीसुधी लढाई नव्हती. हा खरं तर त्यांच्या लष्करी बुद्धिमत्तेचा, त्यांच्या स्ट्रॅटेजिक थिंकिंगचा पहिला ठोस पुरावा होता. आणि ह्याच विजयाने पुढे येणाऱ्या मोठ्या विजयांची पायाभरणी केली. तर मग ही मोहीम नेमकी होती तरी काय? उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं. आदिलशाहीसाठी मालनाडच्या वीरभद्र नायकाचा बंदोबस्त करायचा. आता हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या काळात मराठा सरदारांनी असं सुलतानांसाठी काम करणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. आणि शहाजीराजे तर आदिलशाहीतले एक मोठे महत्त्वाचे सरदार होते. आणि हा विजय कसा होता? एकदम जलद आणि निर्णायक. विचार करा, फक्त 2 महिन्यात त्यांनी शत्रूला हरवलं. नुसतं हरवलं नाही, तर त्याचं अर्ध राज्य जिंकून घेतलं. आणि वर खजिन्यासाठी प्रचंड मोठी खंडणी वसूल केली. यावरूनच त्यांचं लष्करी नियोजन किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतो. 18 लाख होन. कल्पना करा, त्या काळात ही किती मोठी रक्कम असेल. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. हा एकच आकडा या विजयाचं आर्थिक महत्त्व सांगायला पुरेसा आहे. आणि या पैशामुळे शहाजीराजांची ताकद अनेक पटींनी वाढली, सैन्यबळ वाढलं, आणि हीच गोष्ट त्यांना पुढे खूप कामी आली. बरं, मालनाड तर जिंकलं, पण शहाजीराजे इथेच थांबले नाहीत. त्यांनी आपला मोर्चा वळवला दक्षिणेकडे. आता आपण बोलूया त्यांच्या बंगळूर आणि बसवापट्टण मोहिमांबद्दल, कारण इथे त्यांच्या विजयांची गती आणखीनच वाढलेली दिसते. ही टाईमलाईन बघितली की लक्षात येतं की 1639 हे वर्ष किती घडामोडींचं होतं. म्हणजे बघा, आधी बंगळूरसारखं महत्त्वाचं शहर जिंकलं, मग श्रीरंगपट्टणमवर दबाव टाकून युद्ध न करताच मोठी रक्कम मिळवली, आणि मग लगेचच बसवापट्टण मोहीम सुरू केली. एका मागोमाग एक विजय. त्यांची ही गती आणि सातत्य खरंच अचंबित करणार आहे. बंगळूरचा विजय हा तर त्यांच्या लष्करी डावपेचांचा एक क्लासिक नमुना म्हणता येईल. झालं असं की अफजल खान शिरेमध्ये कस्तुरीरंग नायकाशी लढत होता, म्हणजे शत्रूचा एक मोठा मित्र दुसरीकडे गुंतला होता. शहाजीराजांनी बरोबर हीच संधी साधली. त्यांनी थेट बंगळूरवर हल्ला केला आणि तिथला शासक केम्पेगौडाला हरवून शहरच ताब्यात घेतलं. याला म्हणतात अचूक टायमिंग आणि दूरदृष्टी. ही विजयांची गाडी इथे थांबली नाही. बसवापट्टण मोहिमेत तर त्यांनी चिक्कनायकनहळ्ळी, बेलूर, तुमकूर अशी एका मागोमाग एक महत्त्वाची ठिकाणं जिंकले. याचा परिणाम काय झाला? तर त्यांच्या ताब्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचं म्हणजे संपन्न प्रदेश आला. आणि या सगळ्या संपत्तीचं त्यांनी केलं काय? फक्त सैन्य वाढवलं का? नाही. इथेच त्यांची दूरदृष्टी दिसते. शहाजीराजे केवळ एक योद्धा नव्हते, तर एक उत्तम प्रशासकी होते. त्यांनी या पैशातून दादमहालसारख्या सुंदर, भव्य वास्तू उभारल्या. म्हणजे बघा, विजयातून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग राज्याच्या विकासासाठी, वैभवासाठी कसा करायचा याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता या सगळ्या विजयांचा, या पराक्रमाचा कळस म्हणजे त्यांना मिळालेला सर्वोच्च सन्मान. आपण आता कथेच्या अशा एका टप्प्यावर आलोय जिथे शहाजीराजांच्या कर्तृत्वाला खुद्द आदिलशहाने सलाम केला. साल होतं 1641. शहाजीराजांनी अजून एक मोठी कामगिरी करून दाखवली. त्यांनी श्रीरंगरायाचा पराभव केला आणि त्याचं राज्यच खालसा करून टाकलं. इतकंच नाही, तर वेल्लोरचा जो अजिंक्य समजला जाणारा किल्ला होता तोही जिंकला. आता हा विजय इतका मोठा होता की त्याची बातमी विजापूरच्या दरबारात वाऱ्यासारखी पसरली. आणि मग घडली एक अशी गोष्ट जी कुणी विचारही केली नसेल. आदिलशाह या विजयाने इतका खुश झाला, इतका प्रभावित झाला की तो स्वतः शहाजीराजांच्या स्वागतासाठी तब्बल 40 मैल पुढे चालून आला. विचार करा जरा, एक सुलतान आपल्या एका सरदारासाठी एवढा मोठा सन्मान देतोय. ही त्या काळातली एक अभूतपूर्व घटना होती. आणि त्याच भेटीत आदिलशहाने त्यांना एक उपाधी दिली, महाराज फर्जंद शहाजीराजे भोसले. हे फक्त शब्द नव्हते किंवा नुसता एक किताब नव्हता,
तर त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला, त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेली ही सर्वोच्च पोहोचपावती होती. तर या महाराज फर्जंद या उपाधीचा अर्थ काय? याचा अर्थ आहे राजा आणि पुत्र. म्हणजे विचार करा, आदिलशहा त्यांना आपला पुत्र मानत होता, राजासारखा दर्जा देत होता. याचाच अर्थ शहाजीराजांना आदिलशाही दरबारात आता केवळ एक सरदार म्हणून नाही, तर थेट राजघराण्यातल्या सदस्यांसारखा मान आणि दर्जा मिळाला होता. बरं, मग या सगळ्या घटनांमधून, या विजयांमधून, या सन्मानामधून पुढे काय झालं? याचा नेमका वारसा काय? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की शहाजीराजांच्या या पराक्रमाने भविष्यातल्या स्वराज्याचा पाया रचला तरी कसा? त्यामुळेच इतिहास शहाजीराजांना दूरदर्शी, महापराक्रमी आणि स्वराज्य संकल्पक अशा शब्दांनी ओळखतो. आणि खरं सांगायचं तर ही केवळ विशेषणं नाहीत, हे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं आणि त्यांनी मागे ठेवलेल्या महान वारशाचं अगदी अचूक वर्णन आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे ठेवून जातो की शहाजीराजांनी या दक्षिणेतल्या मोहिमांमधून जी प्रचंड संपत्ती मिळवली, जी सत्ता मिळवली आणि महाराज फर्जंद म्हणून जो एक मोठा राजकीय दर्जा मिळवला, या सगळ्या गोष्टींनी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मार्ग कसा मोकळा करून दिला असेल, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.